डोंबिवलीतील इंडो-अमायन्स कंपनीला लागलेल्या आगीच्या घटनेवर आमदार राजू पाटील यांनी सरकारवर सडेतोड टीका केली आहे। हे साधे फेरीवाले हटवू शकत नाही, कंपन्या हटवू शकतील की नाही याबाबत मी साशंक झालोय, अशी प्रतिक्रिया राजू पाटील यांनी दिली। डोंबिवलीतील कंपन्यात सातत्याने आग लागण्याच्या घटना घडत आहे। अमुदान कंपनीच्या स्फोट आणि आगीच्या घटनेनंतर कंपन्या हटवू असे सरकारने सांगितले होते। सरकारच्या या घोषणेनंतर राजू पाटील यांनी सरकारवर हे टीकास्त्र सोडलं आहे। आज डोंबिवलीतील पाटीदार सभागृहात कल्याण ग्रामीणमधील पाणी समस्यांबाबत मनसे आमदार राजू पाटील, माजी नगरसेवक जालिंदर पाटील, रमाकांत पाटील यांच्या पुढाकाराने नागरिकांसमोर बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीत मनसे आमदार राजू पाटील यांनी नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांबाबत सरकारला विचारणा केली असून मुख्यमंत्र्यांकडे निधीची मागणी केली आहे। लवकरच या समस्या मार्गी लागतील असं आश्वासन दिलंय। हे चालूच राहणार सत्र आहे वारंवार। आग लागली, नशिबाच मेलं नाही तर परत येऊन 5 लाखाची घोषणा केली असती, हे त्वरित क्लोजर नोटीस काढतो असं दाखवलं असतं। साधे फेरीवाले हटवू शकत नाही, कंपन्या हटवतील की नाही याबद्दल मी साशंक झालो आता स्वतः। त्यामुळे येत्या अधिवेशनात त्याच्यावर आवाज उठवणार आहे मी।